नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा-टी-ई-टी जून 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, ज्याची आपल्याला प्रतीक्षा होती ते म्हणजेच आपले हॉल तिकीट्स, ज्याला आपण ॲडमिट कार्ड्स असंही म्हणतो. आपल्या महा-टी-ई-टी एक्झामचे हॉल तिकीट्स आलेले आहेत. ते हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हॉल तिकीट्स डाउनलोड करून घेण्यास मदत होईल. याद्वारे आपलं CETचं सेंटर तसेच दिनांक व वेळ आपल्याला समजेल. यासाठी आपल्याला गुगल क्रोममध्ये महा-टी-ई-टी असं टाईप करायला लागेल. ते टाईप केल्यानंतर आपण एका पेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला वेब पेजवरती maha-tti.in अशा प्रकारचं वेब पेज पाहायला मिळतं. त्याला आपण क्लिक करूया. क्लिक करताच महाराष्ट्र राज्य परिषद पुणे जून 2026 आपली TET एक्झाम इथं पाहायला मिळते आपल्याला. त्यानंतर आपल्याला लॉग इन याला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, ज्या पेजवरती आपल्याला उमेदवाराचे लॉग इन, युजरनेम, पासवर्ड या बाबी पाहायला मिळतात. लॉग इन टॅबमध्ये आपण युजरनेम व पासवर्ड ही माहिती भरून लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपण परत एका पेजवरती रिडायरेक्ट आणि त्यानंतर आपल्याला हे पेज दिसू लागते. यामध्ये मुखपृष्ठ, अर्ज डाउनलोड करा, प्रपत्र 3 डाउनलोड करा, त्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करा, ज्याला आपण ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट असं म्हणतो. याला आपण क्लिक करताच परत एका पेजवरती आपण जातो. या पेजवरती आपल्याला ॲडमिट कार्ड, डाउनलोड ॲडमिट कार्ड अशा प्रकारची टॅब पाहायला मिळते. आपण जो पेपरसाठी अप्लाय केला असेल, पेपर 1, पेपर 2 किंवा नुसता पेपर 2 या प्रकारे आपल्याला तिथं पाहायला मिळतं. आणि डाउनलोड ॲडमिट कार्ड याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपल्याला प्रवेशपत्र डाउनलोड झालेले पाहायला मिळेल. पेपर 2साठी भरण्यात आलेलं हे आवेदनपत्र मीडियम हिंदी. आपल्याला यामध्ये विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, त्याचा पत्ता हे पाहायला मिळतं. त्यानंतर आपला फोटो तिथे असतो. यावरून आपल्याला हॉल तिकीट कन्फर्म होतं. तसेच परीक्षा केंद्राचे नाव, परीक्षा केंद्राचा पत्ता या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपला परीक्षा केंद्राचा जो जिल्हा आहे त्याचं नाव इथं आपल्याला पाहायला मिळतं. आपण ते रच केलेलं आहे. त्यानंतर एक्झाम डेट आणि टाईम आपल्याला पाहायला मिळतो. तर 28/6/2026 रोजी हा पेपर आहे. पेपर सेकंड असल्यामुळे हा पेपर दुपारी आहे. 2:30 ते सायंकाळी 5 या दरम्यान असलेला हा पेपर आपल्याला पाहायला मिळतो. इथे कॅटेगरी, त्यानंतर जेंडर या बाबी पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपल्याला हॉल तिकीट चेक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, हॉल तिकीटमध्ये आपल्याला परत पाहायला मिळणाऱ्या ज्या बाबी असतात त्या म्हणजेच आपल्याला इथं भाषा 1 पाहायला मिळते. हिंदी भाषा आपल्याला इथे दिसते. त्यानंतर दुसरी भाषा मराठी आहे. तसेच तिसरा जो इथे विषय आहे, घटक विषय, तो म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, ज्याला आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असं म्हणतो. तर पेपर 2चा हा सेकंड पेपर असल्यामुळे इथे मॅथ सायन्स आपल्याला इथे विषय असलेला पाहायला मिळतो. तसेच आपला विषय सोशल सायन्स जर असेल, ज्याला आपण सामाजिक शास्त्रे म्हणतो, तर इथे सामाजिक शास्त्र नाव आपल्याला आलेलं पाहायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, विद्यार्थ्यासाठी काही सूचना इथे दिलेल्या आहेत. तर त्या सूचना ज्या आहेत, महत्त्वाची सूचना त्यामध्ये अशी पाहायला मिळते की प्रवेशपत्र, ज्याला आपण ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट म्हटलं, हे जर आपल्यासोबत नसेल तर आपल्याला आपलं जे परीक्षा दालन आहे, ज्याला आपण परीक्षा सेंटर म्हणूया, एक्झाम हॉल म्हणूया, तेथे आपल्याला प्रवेश मिळत नाही. म्हणजे हॉल तिकीट आपल्याला तिथे प्रिंट काढून नेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या परीक्षेसाठी वापरण्यात आलेला आपण जो आवेदनपत्र भरताना दिलेला जो पुरावा होता, मग ते आधार कार्ड असेल किंवा कुठलंही जे कार्ड आहे आपलं आयडेंटिटी प्रूफ, जे की फोटो ID ज्याला आपण म्हणतो, ते आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये सोबत नेणं गरजेचं आहे. अशाच प्रकारच्या सूचना आपल्याला इथे पाहायला मिळतात. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.